नमस्कार. हे विचित्र अपूर्णांक इतकी विचित्र आहे की खरंच कोणालाच समजत नाही. मग विचित्र अपूर्णांक शिकायचे तरी कसे? तर बघा, विचित्र अपूर्णांकांमध्ये हे 3 नियम आपण दिलेले आहेत. आता हे 3 नियम काय आहेत ते आपण बघूया. बघा, a/b/c दिलेले. मग a/b जर c दिलेलं आहे तर मी काय केलं, या c चा ह्या a सोबत काय केला तर गुणाकार केला. मग a गुणिले c काय आलं, b आलं. जर मी एक्झाम्पल घेतलं तर 4/5/6 घेतलं. मग आता काय करायचं तर 4 मल्टिप्लाय बाय 6 अपॉन काय करायचं 5 घ्यायचा. 6 4 जा 24 अपॉन 5. पहिला नियम समजला तुम्हाला. आता दुसरा नियम बघा. आता काय दिलेला आहे दुसरा नियम, a/b आणि या होलचा काय घेतलंय पूर्ण अपॉनला c घेतलेला आहे. मग आता इथे काय केलं तर पहिल्या वेळेस आपण ह्या c ला वरती पाठवलं होतं, तर आता इथे काय करायचं b आणि c चा काय करायचा तर गुणाकार करायचा. मग बघा, a/b अपॉन c दिलेला होता. मग ह्या ठिकाणी काय केलं आपण b आणि c चा गुणाकार केला. मग इक्वल टू काय आलं तुमचं a/b मल्टिप्लाय बाय c आला. आता फॉर एक्झाम्पल हेच एक्झाम्पल घेऊया आपण. 4/5 अपॉन काय केलं 6 घेतलं. मग 4 जसाच्या तसा आपल्याला काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. मग 5 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल्स टू 4 जसाचा तसा. 5 6 जा किती आले तुमचे 30 आले. a/b अपॉन c/d दिलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं तर a चा आणि d चा गुणाकार आणि b आणि c चा गुणाकार करायचा. मग बघा काय आलं आपलं, a मल्टिप्लाय बाय d अपॉन b मल्टिप्लाय बाय c आलं. फॉर एक्झाम्पल जर आपण 4 मल्टिप्लाय बाय 4/5 अपॉन 6 अपॉन जर 7 घेतलं तर इथे काय करायचं 4 मल्टिप्लाय बाय 7 अपॉन 5 मल्टिप्लाय बाय 6 करायचं. 4 7 जा 28 5 6 जा 30. हे विचित्र अपूर्णांक असे आहेत की हे प्रत्येक परीक्षेला विचारले जातात. तुम्ही कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असलात, पोलीस भरती द्या, MPSC द्या, TET द्या, कोणत्याही परीक्षेला हा प्रश्न असतो म्हणजे असतोच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा विचित्र अपूर्णांक कसा शिकवायचा हे मी एकदम सोप्या स्टेप मध्ये तुम्हाला आज शिकवणार आहे. बघा, मग आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. 2/4 प्लस 1/3 प्लस 1/7 घेतलेलं आहे. मग आता हे उदाहरण कसं सोडवायचं ते बघूया. चला मग बघा, आता 2 जसाच्या तसा घेतला अपॉन 5 प्लस 1 अपॉन, आता इथे बघा 7 मल्टिप्लाय बाय 3 हे दोघांचा काय करायचा तर गुणाकार करायचा. 7 त्रिक किती झाले मी इथे आता तुम्हाला या स्टेपने दाखवते. 7 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 1 अपॉन 7 केला इज इक्वल टू बघा आता आपण 2/5 प्लस 1 अपॉन 7 3 जा 21 21 प्लस 1. आता 21 प्लस 1 डायरेक्ट मी काय करते 22/7 करते. आता पुढच्या स्टेपला बघा 2 जसाच्या तसा 5 प्लस आता 7 याला वरती काय जाईल तुमचा गुणाकाराला जाईल. मग 7 अपॉन काय आलं तुमचं 22 आलं. आता नेक्स्ट स्टेपला काय होईल मग 2/22 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 7 अपॉन काय आला तुमचा 22 आला. आता हा 22 तुमचा वरती गेला म्हणजे हा काय झाला तुमचा 44 झाला. बरोबर. ही एक स्टेप एक्स्ट्रा करते मी बघा इथे. 22 मल्टिप्लाय बाय 2 अपॉन 22 मल्टिप्लाय बाय 5 किती आलं आपलं 110 आलं प्लस 7 22 मल्टिप्लाय बाय 2 44 अपॉन 117 आहे की नाही सोपं. बघा, विचित्र अपूर्णांकांमध्ये आपल्याला फक्त प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच लागते. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस पूर्णतः करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाही. मग आपण पेपरच्या दिवशी काय चुकी करतो मित्रांनो, तर पेपरच्या दिवशी आपल्याला आलं तर ठीक, नाही आलं तर आपण तुक्का मारून मोकळं होऊन जातो. तर आपल्याला इथून पुढे तुक्का मारायचा नाहीये, कारण गणित जरी दिसायला अवघड असलं तरी ते खूप सोप्या पद्धतीने हे सॉल्व्ह करता येतं आणि तेही विदिन मिनिट्स मध्ये. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी अशीच एकदम अवघडातल्या अवघड गणित तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने करून दाखवणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेला हा प्रश्न आहे. प्रत्येक स्पर्धा परीक्षामध्ये हा प्रश्न विचारला जातो. तुमची स्पर्धा परीक्षा कोणतीही असो, पोलीस भरती असो, MPSC असो, TET असो, टेटचा पेपर असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, तुमची तलाठी भरती, ग्रामसेवक, प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकदम बेसिक पासून सुरुवात करून तुम्हाला एकदम लास्ट ट्रिकला की कसं एकदम शॉर्टकट पद्धतीने याचं उत्तर काढता येईल ते मी तुम्हाला आज
सांगणार आहे. बघा मग फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलं आपण 5/1/5 + 3/4 घेतलं. मग बघा 1/, आता या दोघांचं काय सांगितलं मी तुम्हाला, गुणाकार करायचा. मग 5 × 4 + 3 काय घेतलं आपण 4 घेतला. आता आपण रुल्स नुसार बघूया. आता रुल्स पार्ट जर असले तर तुम्हाला डायरेक्ट हे करता येतं. A/B/C होतं. जर A/B/C होतं तर आपण काय केलं होतं बघा, असं फर्स्ट रूल असं होतं तुमचा A/B/C होतं. आता इथे पण तसंच झालं बघा, A/B/C झालं. मग अशा वेळेस काय करत होतो आपण, A × C/B करत होतो, बरोबर. म्हणजे हा 4 पण हे एकाला काय जाईल, गुणवलेला जाईल. मग बघा 4 × 1 5 चोक किती झालं तुमचा 20 अधिक 3 4 4 20 अधिक 3 किती आले तुमचे 23 आले. आहे की नाही सोपं. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करून मला कमेंट करा. आणि इथपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर कमेंटमध्ये S टाईप करा. आता सेकंड एक्झाम्पल बघा, काय बघतोय आपण. सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेला आहे. थर्ड एक्झाम्पल बघूया. बघा 3/7 + 2/, आता इथे बघा 6 चौक या दोघांचा परत काय सांगितलं मी तुम्हाला, गुणाकार. मग 6 × 4 + 1 काय झालं तुमचा 4 झाला. नेक्स्ट स्टेपला काय येईल 3/7 जसाच्या तसा 4 दुणे काय झालं तुमचा 8/, 6 चोक 24 अधिक 1 म्हणजे हा तुमचा 24 अधिक 1 काय झाला तुमचा 25 झाला. आता नेक्स्ट स्टेपला काय येतं तुमचं 3/, आता 25 × 7 मग 25 × 7 + 8 काय झालं तुमचा 25 झाला. मग आता इथे बघा परत A/B/C आलं, म्हणजे A चा आणि C चा गुणाकार. मग 25 × 3 आता 25 7 बघा 7/5 35 ह्याच्याला गेला 3 7 दुणे 14 14 आणि 3 किती झाले तुमचे 70 झाले. किती आले 175 आले. अधिक 8 आता 25 त्रिक 75 आणि हे किती झाले 175 अधिक 8 तुमचे किती झाले 183 झाले. परत मी तुम्हाला जे हे एक्झाम्पल दिलंय ना, हे परत मला काय करा कमेंट मध्ये याचं आन्सर सांगा. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. तर मित्रांनो आतापर्यंत आपण प्लसचे साईन असलेले एक्झाम्पल्स बघितले, पण आता ह्या एक्झाम्पल मध्ये काय आलंय आपला मायनस साईन आलंय. मग अशा एक्झाम्पलला अजिबात घाबरायचं नाही. हे एक्झाम्पल बघा किती सोपं आहे. तर 4 काय घेतलं आपण 3/5 - 1/3 घेतलं. आता या 4 ला अजून हात लावायचा नाही आपल्याला. मग बघा 4 + 3 जसाच्या तसा 5 3 किती आला तुमचा 15 - 1 काय झाला 3 झाला. मग = 4 + 3 × 3 हा 3 कुठे गेला वरती मल्टिप्लिकेशनला गेला. 15 - 1 किती आला तुमचा 14 आला. मग परत हा 14 याला काय होईल मल्टिप्लाय बाय होईल. मग 14 × 4 + 3 3 काय झालं तुमचा 9 काय आला तुमचा 14 आला. मग 14 × 4 किती झाला तुमचा 56 56 + 9 काय झालं तुमचा परत 14 झाला. मग 56 + 9 काय झालं तुमचा 65/4 14 आला. बघा किती सोपं एक्झाम्पल होतं. फक्त प्लसचं काय केलं होतं मायनस केलं होतं. मग इथे काय लक्षात ठेवायचं, जिथे प्लस दिलेलं असेल तिथे सिंपल तुम्हाला ऍडिशन करायचे आहे, आणि जिथे मायनस दिलेलं असेल तिथे तुम्हाला सबट्रॅक्शन करायचे आहे, वजाबाकी करायची आहे. मग बघा विचित्र अपूर्णांकांमध्ये काही लक्षात ठेवण्याच्या टिप्स आहेत ह्या. आता काय दिलेले आपल्याला फर्स्ट A × B. आता हे कोणी लहान मुलगा सांगेल की A × B म्हणजे AB, B × C म्हणजे BC. आता इथे बघा B + 1/C दिलेला आहे. मग B + 1/C म्हणजे BC + 1/C. आता हे कसं केलं मी, तर तुम्हाला एक स्टेप एक्स्ट्रा करून दाखवते. B × C + 1/C म्हणजे काय आलं तुमचं BC + 1/C आलं. नेक्स्ट बघा 1/B + 1/C. आता सिंपल आहे. परत काय झालं तुमचं BC + 1/C. आता नेक्स्ट स्टेपला काय जाईल, हा C डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे तो काय झाला न्यूमरेटरला गेला, अपॉन BC +
1. आता इथे काय करायचं, तर ए मल्टिप्लाय बाय बी सी आहे, म्हणजे हा काय झाला तुमचा ए बी सी झाला, प्लस ए मल्टिप्लाय बाय 1 आहे. आता एक स्टेप करून दाखवते परत तुम्हाला. ए मल्टिप्लाय बाय बी सी प्लस ए मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल्स टू काय झालं तुमचा ए बी सी प्लस ए झाला. अजून इथे काय येतं मग, ए मल्टिप्लाय बाय बी प्लस ए मल्टिप्लाय बाय सी म्हणजे काय आलं तुमचा ए बी प्लस ए सी आला. हे जर तुमच्या शॉर्टकट ट्रिक्स लक्षात असल्या, हे टिप्स जर लक्षात असल्या, तर तुम्हाला अपूर्णांकांमधला अवघडातला अवघड प्रश्न एकदम इझी पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. आता लास्ट क्वेश्चन असा घेते की जो परीक्षेला 101% विचारला जातो म्हणजे जातोच. त्याच्यामुळे तुम्हाला आतापर्यंतचा जर हा टॉपिक समजला असेल तर कमेंट मध्ये यस नक्की टाईप करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जो हा लास्ट क्वेश्चन दिलेला आहे, हा लास्ट क्वेश्चन जो आहे, जो 101% तुम्हाला पेपरला विचारला जातो म्हणजे जातोच. एकदम सोपा आहे. चला बघूया आपण कसं सॉल्व्ह करायचं तो. आता बघा काय दिलेलं आहे, एक्स प्लस 1 अपॉन वाय प्लस 1 अपॉन झेड. आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, लेटर्स दिलेले म्हणून घाबरून जायचं नाही. बघा मग एक्स प्लस 1 अपॉन, आता इथे काय झालं तुमचा झेड मल्टिप्लाय बाय वाय प्लस 1 आला, अपॉन काय झाला तुमचा झेड झाला. आता नेक्स्ट स्टेपला काय, हा एक्स प्लस जसाच्या तसा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर झेड म्हणजे तो काय गेला न्यूमरेटरला गेला, अपॉन झेड वाय प्लस 1. आता नेक्स्ट स्टेपला काय, परत हे काय करेल, याला मल्टिप्लाय करेल. मग बघा झेड वाय प्लस 1 मल्टिप्लाय बाय एक्स प्लस झेड अपॉन झेड वाय प्लस 1 झाला. मग इथे बघा बरं, झेड वाय इंटू एक्स काय आला, एक्स वाय झेड प्लस 1 इंटू एक्स काय आला, एक्स आला प्लस झेड जसाच्या तसा, कारण हे हा ब्रॅकेट फक्त याला गुणतोय, याला गुणत नाहीये. झेड असा काढा की जो 2 सारखा दिसणार नाही, अपॉन काय आला आपला झेड वाय प्लस 1 झाला आपला आन्सर. अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर प्लीज शिक्षक भरती विथ माधुरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी अशाच नवनवीन शॉर्ट ट्रिक्स सह तुम्हाला स्पष्टीकरणासह व्हिडिओ तुमच्यासाठी रोज घेऊन येत जाईल. थँक्यू सो मच.